सेमीफायनल क्रमांक 2 आणि कॉमेडी बॉक्स मध्ये मी निमंत्रित करतोय कुमार बाबरे सरांना. या सर. धन्यवाद मनोज कारबे सर. पहिला बॉल बर एक्स्ट्रा कबरच्या दिशेने बॉल पाठवून दिला सीमा पार आणि हाय तोय 4 चौकार. सध्याच्याकडे आपण पाहतोय जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा. मानवलीकरांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा दिवस क्रमांक शेवटचा. छोटा मोठा युद्धाला इथे समाप्ती झाली. आता मोठ्या युद्धाला ठिकाणी सुरुवात झाली आणि ठोकलाय फुल टॉस बॉलवर फुल टॉल वसूल करणारा भव्य षटकार. वॉट बॅटिंग वॉट स्टार्ट सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो विनंती असेल की थोडं सहकार्य करा, विलंब करू नका. मेडिकल बॉक्स चला लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचवा. सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. सेमी फायनल क्रमांक 2 ही स्पर्धा नक्कीच आपण स्पर्धेमध्ये आपण एन्जॉय करत आहोत. पहिल्या बॉलवर चौकार या ठिकाणी वसूल केला. दुसऱ्या बॉलवर षटकार वसूल केला. अप्रतिम इथे बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने कालचा दिवस ज्यांच्या नावावर राहिला आणि आजचा दिवस ज्यांच्या नावावर राहिला ते मात्र दोन संघ ॲक्शनमध्ये खेळताना पाहतोय. एका साईडला संघर्ष करताना तलेवाडी संघ यांच्या विपक्ष स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कान्होड संघाला पाहतोय. चला विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका, विनंती असेल. स्वयंसेवक थोडा मैदानाचा ताबा देखील घ्या. आपण बॉल लवकरात लवकर मैदानामध्ये एंटर करा, कारण की सेमी फायनल क्रमांक 2 हे मॅच आपण एन्जॉय करत आहोत आणि तुमचं सहकार्य राहणं तितकंच महत्त्वाचं राहील. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आता निर्माण झाली असेल. प्रत्येक विवाह झेलसाठी अमोलदादा कडाव यांच्याकडनं तब्बल 101 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. सुवर्ण संधीचा लाभ घ्या, संधीचं सोनं करा. सध्या जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषक पर्व पहिल्यामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत आणि एक दमदार आयोजन आणि दमदार नियोजन देखील या स्पर्धेचं पाहतोय. भरपूर चांगली मॅच रंगत आहे. षटक क्रमांक 1 मध्ये सुधीरच्या याही बॉलवर आक्रमण चढवलंय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा रेषे पार. भव्य षटकार. धन्यवाद, क्या बात आहे. काय संगीत, अप्रतिम संगीत. आता डीजे मास्टर आमचे तुषार सर देखील आता रंगात आलेत, कारण की सेमी फायनल क्रमांक 2 आहे. छोट्या मोठ्या युद्धाला इथे समाप्ती झाली. आता मोठ्या युद्धाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि दोन्ही टीम या ठिकाणी संघर्ष आणि मेहनत देखील भरपूर घेत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये सुधीर याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार केली. सुधीरला इथे कमबॅक करण्यासाठी विकेट घ्यावी लागेल. समोर लॉफ करायचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिडॉन मध्ये आणि चांगला क्षेत्ररक्षण देखील त्याच्याकडनं पाहायला मिळत आहे. एखादा डॉट बॉल देखील सध्याच्याकडे महत्त्वाचं राहील, कारण की 3 षटकांची मॅच आहे आणि सध्या असरा देणार डॉट बॉल म्हणायला सध्या हरकत नाही आहे. सुधीरच्या गोलंदाजीमध्ये धावसंख्या 16 या आकड्यावर थोडंसं संकट आलंय. संकटाच्या छायेत आता सध्या फिल्डिंग करणार टीम कान्होड या संघाला पाहतोय.
राऊंड द विकेटने पुन्हा एकदा ऑनसाइडला टर्न केले आहे. लाऊड ऑफिल देखील केली जाते पंचांकडे. लॉंग लेग कडे बॉल ट्रॅव्हल होतोय अलाउंड द कार्पेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट लेग बायच्या स्वरूपात 2 धावा अंकित केल्या जातात. लगेच आपण पाहिलं तर मंदारजी राणे सर ऑनफिल्ड अंपायर आणि स्क्वेअर लेग पंच. सध्या आपण पाहिलं तर कमलाकरजी भोईर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण योगीराज बुटेरे सरांना देखील पाहतो. 3 ऑफिशियल पंच कोणत्याही खेळाडू या ठिकाणी अन्याय होऊ देत नाहीये. खूप चांगली पंचगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यावेळेस इनसाइड आउट अप्रतिम फटका केला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आणि पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरनं फ्लाय केला होता. तोपर्यंत चेस मोठी होती. बॉलचा पाठमोरा देखील क्षेत्ररक्षक करत होता. तोपर्यंत 2 धावा इक्वलल्या जातील. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एका षटकाच्या समाप्तीनंतर तलेवाडी या संघाची विकेट नाहीये. ही देखील सातत्याने मनामध्ये भीती असू शकते. फिल्डिंग करत असताना रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होल बी या संघावर कमबॅक करावा लागेल कारण की कालचा दिवस ज्यांच्या नावावर राहिला, ज्या गावाने या चषकामध्ये खऱ्या अर्थाने नक्की बक्षीस पात्रामध्ये धडक मारली तो मात्र तलेवाडी संघाने. आजचा दिवस क्रमांक 4 मध्ये सुपर 5 मध्ये दाखल होणारा संघ. एका साईडला स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होल बी संघ इन अक्षमध्ये खेळताना पाहतोय. काय घडेल मॅच मध्ये लागोपाठचे 3 षटकारांसाठी तब्बल कॅश प्राइज देखील ऑन झाले. एटीएम देखील खुलं झाले. सध्याच्याकडे आपण नक्की दिलदार व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व सुजल दादा कातवारा. नेक्स्ट बॉल फुल टॉस व फुल टॉल बसूल करेल का? हो सेकंड अटेम्प्ट मध्ये वाटकॉट जीवाच्या आतंकाने झेल पकडला गेलाय. मित्रांनो एकदा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय झेल पकडलाय जबरदस्त. वाटकॉट जितकी प्रशासना करावी तितकी कमी आहे. सध्या आपण जग या ठिकाणी धन्यवाद पंच. विकेट ओके OUT आउट. या ठिकाणी कॅश प्राइज देखील ऑन झाले 3 षटकारांसाठी. विकेटचा पतन सध्या 20 वरती पहिला गडी या ठिकाणी बाद होताना पाहतोय. सन्नीला इथे सफलता मिळते पहिल्या बॉलवर. या ठिकाणी कमबॅक करायचं होतं आणि भरपूर चांगली गोलंदाजी आणि भरपूर चांगला प्रयत्न देखील करताना आपण गोलंदाज सनीला पाहिलं. वाटतं कमबॅक या मॅच मध्ये कारण की षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी ढासळलेली परिस्थिती होती आणि चांगली कलात्मक बॅटिंग देखील पाहायला मिळाली होती तलेवाडी संघाची. त्यानंतर कमबॅक करण्यासाठी सनीला इन्व्हाइट केलं जाते आणि सनीलने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. समोर लॉफ्ट करायचा प्रयत्न लोंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल केला. एकच सिंगल घेतली जाईल. सध्या एकेरी दुहेरी धावीला देखील आता प्राधान्य द्यावं लागेल मॅच मध्ये कारण की आता महत्वाची विकेट देखील गमवताना कारण की जेव्हा पहिली विकेट या ठिकाणी गमवत असतं तेव्हा प्रेशर देखील मेंटेन होत असतं आणि ते प्रेशर मेंटेन करायचं काम सध्या सनीने या मॅच मध्ये तलेवाडी या संघावर केलंय. परंतु रोशन नावाचं बॅटर आणि वादळ म्हणायला हरकत नाही अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय तो मात्र मैदानामध्ये या ठिकाणी सज्ज आहे. नेक्स्ट बॉल चला विलंब करू नका. राईट राऊंड द विकेटने सनी बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल अँड सक्सेसफुल बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब दूरच दूर. इट्स यूज इट ब्युटिफुल षटकार. काय बॅटिंग करतोय मित्रांनो. रोशनची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. वॉट बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये आगीचे तोफे फोडते. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याचा मानस या ठिकाणी केलाय. अजून जर 2 षटकार या ठिकाणी ठोकले तर सन्माननीय आदरणीय मानुली गावचे विद्यमान सरपंच नामदेवजी कडव यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज
जे मात्र रोशनसाठी असेल. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. तलेवाडी संघाची धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एटीएम देखील खुलं झालंय. बक्षिसांची खैरात देखील गेले 4 दिवस या स्पर्धेवर पाहतोय. प्रत्येक खेळाडूवर पाहतो. ऑन साइडला पूल 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 अँड सक्सेसफुल बिग हिट. ओहो, आणखीन एक ठोकलाय. लांबच लांब दूरच दूर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोशन या नाबाचा परिचय देणारा भव्य षटकार. धन्यवाद धन्यवाद. सध्याच्या घडीला काय बॅटिंग करतोय रोशन कडाली या नावाचा परिचय मानवलीकर चषक 2026 मध्ये देतो. वाट बॅटिंग फलकावरती 34वा टीमच्या स्कोर कार्डवर. आणखीन एक बिग हिट केले क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक आणि तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय नामदेवजी कडव साहेबांच्या वतीने जे मात्र रोशन कडाली या बॅटरसाठी ऑन झालाय. वाट बॅटिंग 3 बॉल आणि 3 षटकार ठोकलेत. अक्षयदादा कडव याचकडनं देखील. ओहो, आणखीन एक बिग हिट खेळलाय. बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. लागोपाठचे 4 षटकार. धन्यवाद धन्यवाद. तसेच सन्माननीय कैलासवासी सुजल दादा कडव कातवारा यांच्या स्मरणार्थ कोंडू दादा कातवारा यांच्याकडनं देखील तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज. ओहो, बक्षिसांची खैरात जे मात्र नक्की बॅट्समन रोशन साठी येतात. आणि आदरणीय अक्षय दादा कडव यांच्याकडनं देखील तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. सुजल दादा कातवारा कैलासवासी त्यांच्या स्मरणार्थ कोंडू दादा कातवारा याचकडनं देखील तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज. धावफलकावरती 46वा. ओहो, काय बॅटिंग करतोय, इम्प्रेस करतोय. सर्वांचे पैसे या ठिकाणी जमा आहेत. म्हणजे नामदेवजी कडव साहेब आणि अक्षयजी कडव साहेब यांचे पैसे या ठिकाणी जमा आहेत. अक्षयदादा कडव याचकडनं देखील आता आईबाजींसाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज ऑन झालाय. पकडा कॅच आणि कमवा 200 रुपये. यावेळेस इनसाइड एज घेतले आणि बॅटची कडा आणि बॉल थेट जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक आलाय 4 चौकार. धन्यवाद धन्यवाद. आज नक्कीच प्रयत्न करायचे. जिवाच्या आतंकाने प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळाले होते फिल्डरचे, परंतु नक्की बॉल अडवू शकला नाही. चेस मोठी होती. आज आम्हाला आमच्या गावासाठी लढायचे, झुंजायचे, संघर्ष करायचे आणि ते प्रयत्न देखील या मॅच मध्ये करताना या खेळाडूंना पाहतोय. एफर्ट द्यावे लागतील, एफर्टचे कौतुक करावे लागतील. पहिला बॉल बाय चौकार बसून सॉफ्ट हँडने पंच करायचा प्रयत्न, कारण की ठाऊक आहे रोशनच्या बॅटमधनं चांगले फटके येतात आणि या स्पर्धेमध्ये दुसरा शतक देखील ठोकण्याची संधी जी मात्र रोशनला या ठिकाणी प्राप्त असेल. आतापर्यंत 10 चेंडू 42 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलाय. नक्कीच 8 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतील का. व्हॉट अ बॅटिंग. रोशन कडाली काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल षटक क्रमांक 3 जयेश बॉलिंग मार्कवर. ओहो, आडवा बाटले पुन्हा दा. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त, बराच काळ हवेमध्ये होता चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ज्या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट चित्त्याच्या चपलाने 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. सध्याच्या घडीला नक्की संकट आणि संकट आलंय. स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोली या संघावर संकटाच्या छायेत तिथे स्ट्रगल करते. बॅकफुटवर आहे, परंतु कमबॅक करावा लागेल. काय घडेल, काय बिघडेल, आता प्रश्न देखील उपस्थित असेल. रोशन या नावाची छाप, या नावाचा परिचय आणि
या नावाचा जप देखील करावा लागेल. जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषक 2026 आणि या स्पर्धेमध्ये दुसरा अर्धशतक ठोकणारा बॅट्समन ठरतोय रोशन कडाली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. महत्व सातत्याने बक्षिसांची खैरात करणारे सन्माननीय आदरणीय ज्यांना मात्र स्वतःच्या बॅटिंगच्या जोरावर इम्प्रेस करून ठेवलाय तानाजी शेट आगुले यांच्याकडनं देखील तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणखीन एक ऑन साइडला उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरनं फ्लावून बॉल जाते जय मल्हार स्टँडच्या पलीकडे. आणखीन एक ठोकलाय 4 चौकार. धन्यवाद. अक्षय दादा कडव याचकडनं देखील तब्बल 50 धाब्यांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. वाह क्या बात आहे. आणि सन्माननीय आदरणीय रमेश दादा कडव यांचं देखील शुभ आगमन झालंय. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. तलीवाडी संघाच्या प्रेक्षकांना खुश करून टाकलंय इम्प्रेस केलंय स्वतःच्या बॅटिंगच्या जीवावर. तलीवाडी संघाचा हा हिरा आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये बॅटिंग करतो. हो उडवलं बॉल बिगिट खेळलाय. आणखीन एक लोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय भव्य षटकार. धन्यवाद. पाहता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्याची मत जाऊन पोहोचले तब्बल 69 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी तब्बल 70 धाब्यांची आवश्यकता असेल. ऐबाचेल ज्या प्रेक्षकांनी पकडला या अमोलजी कडाव एक दानशूर व्यक्तिमत्व. गेले 4 दिवस ऐबाचेलसाठी ज्यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात होते असे अमोलजी कडाव युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज. या आपण सर्वांना इथे संधी दिली जाते. प्रत्येक ऐवजीसाठी 100 रुपये होते. माफ करा ते फिल्डर साठी होते 200 रुपये. ओके कॅच घेणाऱ्याचं नाव आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये परंतु नाव घेऊ नक्कीच. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तब्बल 14 बॉल मध्ये 60 धावा ज्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. रोशन कडाली या नावाचा परिचय आहे. नक्कीच मानवलीकर चषक 2026 मध्ये देताना देखील पाहिलं. वॉट अ बॅटिंग इम्प्रेस केलंय मात्र प्रेक्षकांना देखील. किशोर भुसारी याने मात्र तो ऐबाजेल पकडला होता आणि त्याच्यासाठी अमोलदादा कडव याचकडनं तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज. ओके धन्यवाद. मॅचला सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक द लेजंड समालोचक म्हणजेच मनोजी कारबे सर. मी थांबतो तुम्ही थांबू नका ऐकत राहा पाहत राहा. जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा. आदरणीय रमेश दादा कडव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सुरेश दादा कडव आपणास विनंती असेल की आपल्या शुभ असे रमेशजी कडव यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. माईची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी रमेशजी कडव सरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न झाला. थँक्यू सो मच. ऑल टू द कॉमेडी बॉक्स तिथे जोडले जातील मनोजी कारबे सर. धन्यवाद रिस्पेक्टेड कॉमेंटेटर. एक जबरदस्त आवाज आपण ऐकला आणि ऐकताय गेली 4 दिवस कुमार बाबरे सरांचा. नमस्कार प्रेक्षको. सन्माननीय जगन्नाथजी दलवी साहेब जसे आले रोशनसाठी 500 रुपये लगावले. वेलकम. या साहेब आपलं हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो चेक. कुठली आहे ट्रॉफी कुठला चषक कुठली आहे ट्रॉफी कुठला चषक पाहताच उभा राही
आलेला प्रेषक पाहताच उभा राही आलेला प्रेषक जिच्यामुळे मानिवली है जिच्यामुळे मानिवली है झाले कृपावंत मानिवली गावाचा मानिवली चषक मानिवली गावाचा मानिवली चषक पाहताच होती दंग आलेले हे संघ मानिवली गावाचा मानिवली चषक मानिवली चषक मानिवलीकर चषक. धन्यवाद प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण एक जबरदस्त स्पर्धा अनुभवताय या मानिवलीच्या गावाच्या निमित्ताने. महेशजी कडो साहेब धन्यवाद, आपण बक्षीस दिलं. पाहता पाहताच थोडंसं सुचलं मला, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. आणि इथे मात्र बघा कुठला संघ भाग्यवंत असेल. जगन्नाथजी दळवी साहेब सुद्धा आले, त्यांचं सुद्धा स्वागत. सर्व मान्यवर, सर्व लाडके माझे मायबाप प्रेक्षक. फार मोठी स्पर्धा आणि पाहता पाहता सेमीफायनल क्रमांक 2 अशी काय बनली आहे की मी म्हणू शकतो की फायनलच्या आधीचा फायनल. फुलटॉस द्याव केलाय इथे, कव्हरिंग झालं आणि आधीचे जे षटकार मारले गेले त्यासाठी बक्षीस अजून आलंय. जगन्नाथजी दळवी साहेबांकडून आविष्कार अकादमी 8 सिक्सर ठोकले रोशनने. अहो ऋतिक रोशन पण इतका फेमस झाला नाही तितका हा रोशन फेमस झाला. बोला एकदा ऋतिक रोशनसाठी, कहो ना प्यार है. वाह, उसके बैटिंग पे सबको प्यार हो गया है. जबरदस्त बॅटिंग. जसं वाटत होतं की जसा कुमार कॉमेंट्री करत होता असं मला वाटलं की ऑप्शन लावलं काय इथे, फटका मारला बक्षीस, फटका मारला बक्षीस असं कुमार बापरे सांगत होता. आणि मजा आली, जाम मजा, लय भारी टुर्नामेंट. नामदेवजी कडो साहेब, तुमची स्पर्धा उंच शिखरावरती जाऊन टिपले हे वेगळं सांगायची गरज नाही. दरम्यान दिनेशजी बडतड साहेबांचं आगमन झाले, त्यांचं आपण स्वागत करूया आपल्या व्यासपीठावर. सेमीफायनलसाठी टार्गेट 70चं सेट केलेलं असताना इथे पाहतो आपण पहिलं षटक सुरू आहे, परंतु जशी सुरुवात पाहिजे तशी होत नाहीये. आणि तलेवाडी संघ गळचेपी करतोय, इथे दबाव टाकतोय, कारण त्यांनी ड्रेस परिधान केलाय सरपंच साहेबाचा. त्या ड्रेसमध्ये ताकद आहे, ऊर्जा आहे, सामर्थ्य आहे. आणि सामर्थ्यान व्यक्ती म्हणजे नामदेवजी कडू साहेबांची स्पर्धा आहे. आली विकेट. नरेजी गागे साहेबांचं आगमन होत आहे. साहेब या, आपले हार्दिक स्वागत करतायत. आणि होत आहे बघा, आपल्या बाजूलाच उभे होते साहेब. या, संकोच बाळगू नका, आपली स्पर्धा आहे, आपले सरपंच आहेत. हो द्या खर्च, पाहतील सरपंच. आणि खर्च केलाय साहेबांनी. साहेबाच्या सोबतीला अनेकांनी फार मोलाचं योगदान, ज्यांची आपण गेली 4 दिवस नावं घेतो. पण इथे आता कोणाचं नाव घ्यायचं, कोण संकट मोचक असेल, कोण 70 गाठेल. इथे पाहतो रुपये दादा प्रतिष्ठान कालो संघ धावांचा पाठलाग करतोय. सेमीफायनल क्रमांक 2 कोणता संघ पोहोचेल फायनल मध्ये? लॉफ्टेड ऑन ड्राइव. वाह, जबरदस्त लॉंग ऑनच्या वरून बिगी माइटी ब्लो, सिक्सर. ची इनिंग उद्ध्वस्त केली, परंतु म्हणतात ना की आयुष्यामध्ये कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच झाला पाहिजे. तो इतिहास निर्माण करायची वेळ आली. पंचाने दर्शवली. तिसऱ्या पंचाची मागणी करत असताना सर स्कोर सांगूया. ओके सर, डोंट वरी. सरना किती काळजी आहे बघा. धाव संख्या 13, 1 गडी बाद. 70चं टार्गेट आहे. सनी खेळतो 1 वरती. 12 चेंडूंमध्ये येणाऱ्या 57 धावांची गरज. 12-57. वाह, हाय स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज बनवा मित्रांनो. हरलात तरी चालेल असा खेळ करून दाखवा की जाता जाता प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक म्हणेल की वा भावा, हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. प्रत्येक मान्यवर बोलला पाहिजे, ती मुलं हरली पण आमची मनं जिंकली. असा खेळ दाखवा, म्हणून इतिहास घडवा. हरलात तरी चालेल, फाईट द्या, संघर्ष करा. यस, क्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. चेंडू तिथे पळतोय, धावतोय, फिल्डरला मिळत नाही आणि जातोय डीप कव्हरच्या दिशेने. 4 धावांसाठी सुंदर फटका.
तर बाला मामा, परंतु मानिवली ग्रामपंचायत किंग मेकर आपले लाडके नामदेवजी कडव साहेब हे मात्र विसरून जाता कामाने. चेंडू द्या पटकन, धावसंख्या वेगाने फुलली आहे. 17 वरती एक गडी बाद. 70चं टार्गेट असताना सनी खेळतोय 5 वरती, त्याला साथ देतोय अमोल 6 धावांवरती. एका गड्याचं पतन झाले. आम्हाला आमचे सन्माननीय मरेजी कडव सांगतात की इथे धावसंख्या बरोबर 17 आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण झालं होतं, परंतु फार मोठं आक्रमण करावं लागेल आता. आणि जर सनीने लागोपाठचे 3 चौकार षटकार मारले तर तब्बल नामदेवजी कडू साहेबाकडून 1100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सनी तयार झालाय, सज्ज आहे, टर्न केलाय, चौकार येत आहे. वा वा, आला रे आला. 1 2 का 4 चौकार आलाय सनीच्या बॅट मधून. सुंदर 4 रन. आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी करून दाखवा की जगाने आपली ओळख जगाला सांगितली पाहिजे. आपले असे विचार मांडा की आपल्या विचारावरती जगाने विचार केला पाहिजे. आपलं परफॉर्मन्स असं दाखवा की आपल्या परफॉर्मन्सवरती अनेकांनी तिथे बोली लावली पाहिजे. आपलं परफॉर्मन्स अनेकांना आठवलं पाहिजे. तो प्रयत्न करतो. सनीने चौकार ठोकला. धावसंख्या 21, एक गडी बाद. फुलटॉ टर्न केला, उचलता नीटसा आला नाहीये. काहीसा तिथे मिस टायमिंग स्ट्रोक झाला. स्वतः नाराज आहे बघा सनी. त्याला फुलटॉस ज्युसी मिळालं होतं, लॉलीपॉप होतं तिथे. चेंडू ट्रॅव्हल झाला स्क्रीनच्या दिशेने डीपमध्ये. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलने अलगदपणे 22 वरती एक गडी बाद. कानोज संघ धावांचा पाठलाग करतोय. तलीवाडी संघाने कालचा दिवस गाजवला. जसं कुमार म्हणाले की बरोबर म्हणाले ते की कालच्या दिवसामध्ये गाजावाजा धावतो तलेवाडीचा, पण तो आजचा गाजावाजा कोणाचा तो प्रश्न अजून इथे पडलाय. हो 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 हो, काय बॉलिंग आहे, सुंदर. समोरची गाडी जी एक्झॅक्टली प्रवेशद्वाराजवळ उभी आहे ती बाजूला कराल का प्लीज चालक मालक साहेब, कारण पाहुणे येणार आहेत. पाहुण्यांचं आगमन होणार आहे फायनलसाठी. प्लीज, कदाचित पाहुण्यांचीच गाडी असेल किंवा तानाजी साहेबांची गाडी असेल आपल्या, ते दर्शक आम्हाला. इथे पुन्हा एकदा डॉट काढला. वा, आता मात्र इथे पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. नामदेवजी कडव साहेब, तुम्ही जर्सी दिली त्याच्यामध्ये काहीतरी दडले. मला डाऊट येतोय थोडासा, फार मोठा डाऊट येतोय की ते जर्सीला तुम्ही निर्माण करताना यश कसं मिळेल त्या जर्सी धारण केल्यानंतर, हे तुम्ही मनाला सांगितलं. तुमच्या मनाची भावना इथे प्रकट झाली आणि ती ऊर्जा तुमच्या खेळाडूमध्ये प्रकट होत असताना तलेवाडी संघाने पूर्णपणे इथे आगडोंब लावलाय मैदानामध्ये. इथे वादळ आलं रोशन नावाचं, ते वादळ कोणी शमू शकलं नाही. इथे मात्र 2 षटकाची समाप्ती. मित्रांनो, धावसंख्या इथे पाहतो आपण 70चा टार्गेटचा पाठलाग करत असताना 23 वरती जाऊन पोहोचले. 6 चेंडू शिल्लक, 47 धावांची गरज. 6-47. तुम्हाला स्पर्धा आवडली असेल तर एकदा नामदेवजी कडव साहेबांसाठी मोठा टाळ्या वाजवा, मोठा टाळ्या वाजवा. त्यांची स्पर्धा, त्यांची भेट, त्यांनी दिलेलं व्यासपीठ तुम्हाला इथे मिळालं आणि तुम्ही तुमचं परफॉर्मन्स दिलं. आज तुम्ही बक्षीस घेणार. तिथे मात्र अवांतरच्या माध्यमातून वाईटचं बक्षीस मिळालंय टीम कानोला. धावसंख्या 1 पुढे 23 वरती, परंतु या सिंगल डबने तुम्ही लक्ष गाठू शकत नाही. जय मल्हार स्पोर्ट्स फार मोठं योगदान. येस, सरपंच साहेब सुद्धा म्हणाले की माझ्या सोबतीला जे आधारस्तंभ आहे ते जय मल्हार स्पोर्ट्स आहे. अजून लागोपाठचा वाईट येतोय. अण्णा सर आम्हाला दर्शक आहेत. कमलाकाजी भोईर साहेब, योगी बुटेरे आणि मंदारजी राणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली कालच्या दिवसामध्ये. कालपर्यंत होते भावड्या सर, त्यांचे सुद्धा आभार. डीजेचे आभार व्यक्त करू. तुषार वाघ्या, माऊली लाईव्हचे आभार, स्कोररचे आभार. बॅटची कडा आणि इथे गलीमधून जात असताना चेंडू जातोय दान 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 करत डीप थर्डमॅनकडे. तिथे अडला जाईल का बघायचंय. आउटफील्ड तिथे थांबली आहे, स्लो आउटफील्ड, आणि तिथे थांबवलं जाईपर्यंत. पण तो तुम्ही या ठिकाणी विजयसी थांबू शकणार नाही असं मला वाटू लागलंय. हा अनुमान थोडासा कदाचित चांगला असू शकतो, खरा असू शकतो, परंतु क्रिकेटमध्ये प्रेक्षकांनी ज्याने अनुमान केलेत ना ते कधी कधी मूर्ख ठरलेले आहेत. त्याच्यामुळे मला मूर्ख बनायचं नाही. सामना तुम्ही जिंकू शकता, प्रयत्न करा. 5 चेंडू 44 धावांची गरज. ऐतिहासिक विजय होऊ शकतो, परंतु फार मोठे मिरॅकल झाले तर. हा टोलवलाय, हा उडवलाय मिड विकेटला. तिथे फिल्डर पोचतील, नाही पोचले. त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण आपल्या ह्या सामन्यामध्ये पूर्णपणे जिवंत आहोत. आपल्याला आता मारण्यासाठी कटकारस्थान करून पण चालणार नाहीये, कारण आपण असा ठसा उमटवलाय की तो आता या ठिकाणी पूर्णपणे या मैदानामध्ये सर्वांनी पाहिलाय आणि ती छाप आपण सोडली आहे. तलेवाडी संघ विजयाकडे वाटचाल करतोय. 4 चेंडू शिल्लक.
4-43 बॅकफुटला गेला, टर्न केला, थोडासा बॅकफुटला जायला गेल्यानंतर फोर्स करायचा प्रयत्न केला गेला, मिड विकेटचा फील्ड तिथे कव्हर करतोय आणि फेकी करेपर्यंत सिंगल सिंगल. असं वाटतं की कानोल संघ सुद्धा आता इथे सामन्यामधून निघालाय आणि इथे धावसंख्या 1 पुढे 28 वर. येस मंदा सर, आय गॉट इट. सरांचं म्हणणं असं होतं की चेंडू पडताना बोलू नका, ही त्यांची मला भाषा कळली आहे आणि असं होत असतात कधी कधी आपल्या एक्साइटमेंटमध्ये आपण बोलतो. हो, हा चेंडू फ्लिक करायचा होता, डाव्यास्टीच्या जवळून जातोय. पंचांनी हा लिगल घोषित केलाय आणि एक चेंडू कमी झालाय. मित्रांनो, इथं जल्लोष होऊन जाऊ द्या. आता आवाज द्या, कोण जिंकणार आहे सेमीफायनल 2? आवाज द्या, कानोल की तलेवाडी? कोणाचा फायनल असेल? आवाज द्या मित्रांनो. थोडासा ऍडजस्ट करून ड्राईव्ह केलाय, ऑन द राईज होता हा चेंडू आणि मिड विकेटला ट्रॅव्हल होत असताना सिंगलची प्राप्ती. आणि आता बॉडी लँग्वेज सांगते की कानोल संघाने सामना सोडलाय. धावसंख्या 29 वरती, एक चेंडू शिल्लक, 41 धावांची गरज. 1-41. फायनलिस्ट मिळतो आपल्याला, दुसरा कोणता असेल? तो फायनलिस्ट आहे तलेवाडी विरुद्ध साजई. फायनल असेल हा षटकार, परंतु इथे विजयश्री खेचून आणू शकत नाहीये. विजय संघाचं अभिनंदन आणि कौतुक आम्ही करतो या ठिकाणी.